राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. You'll be starting your session with me as the chief physician in charge of this bariatric program. My job is to go deep into your history, find out what ails you, what is the repercussions of whatever medicines you are on, your family lineage, and I'll be setting up a target for you as to how much weight we need to lose and exactly how much health we need to gain. After making an entire composite program, I might recommend a few changes, I might add a few medications, and once my target is set, I'll be setting you across on that further chain and I'll be sending you to my next colleague for the entire program. Nutrition is key to managing obesity and metabolic diseases. For effective weight loss, it's not just about eating less, but it's about eating smart. Focus on the quantity and the quality of the food, the sequencing of the meals and the timing of your diet. This holistic approach will help you to lose weight consistently and maintain overall long-term health benefits. The aim of rehabilitation in metabolic diseases is to help individuals gain muscle mass and increase physical capacity. Coupled with weight loss medications and diet modification, our rehab program helps individuals lose weight, resist long-term weight gain, and better manage consequences of lifestyle-related diseases. Our team creates magic, and this is because of our collective efforts. Hello everyone, I'm Richa Bhaga, a holistic wellness and behavioral expert. I help patients to have emotional stability, better relationship with food, mindful eating, strong determination to follow whatever doctors suggest. And here at Apollo, I do it with the help of meditation, some specific pranayams, some asanas. We have seen the results in past and we are very, very hopeful for the future. टारगेट क्या है, कितना वजन कम करना है, कितना फिटनेस बढ़ाना है. उसके बाद हम लोग देखेंगे कि डाइट, एक्सरसाइज, अगर हो सके तो दवाइयाँ, और अगर बिल्कुल जरूरत पड़े तो हमारे पास सर्जन्स भी है. कुछ भी करके पेशेंट की सेहत अच्छी होनी है, वजन कम करना है और फिटनेस बढ़ाना है. सर, किन मापदंडों के आधार पर यहाँ पर जो है ट्रीटमेंट होगी, कैसे ट्रीट किया जाएगा उस पेशेंट को? सो सबसे पहले हम लोग देखेंगे कि पेशेंट का BMI क्या है. BMI हमारा हाइट और वेट का रेशियो. तो अगर 23 या 24 होगा तो भगवान नसीब बहुत अच्छा. हम लोगों ने देखिए तो तकरीबन 95% यहाँ के जो लोग हैं उनका BMI 25, 26, 30 के ऊपर ही होता है. तो BMI अगर कम करना है तो जाहिर है या तो हाइट बढ़ाओ या तो वजन कम करो. हाइट बढ़ाना तो पॉसिबल नहीं है तो वजन कम करना पड़ेगा. बिकॉज अगर BMI 28 के ऊपर गया तो बाद में घंटी बचने वाली है. हार्ट अटैक, पैरालिसिस, कैंसर जो मैंने कहे वो सब बीमारियाँ होने की दाट संभावना है. तो हम लोगों को ये सब कम करना ही है. तो वजन अगर कम करना है तो फिर हम लोगों के पास एक BCA करके मशीन होता है, बॉडी कॉम्पोजिशन एनालिसिस. उसके ऊपर हम लोगों को मालूम करता है कि एग्जैक्टली बॉडी में चर्बी कितनी है, क्या है, कहाँ पे फंसी हुई है. उस तरीके से फिर हम लोग हमारा ट्रीटमेंट प्लान करते हैं. तो जैसे एक मोटापा जो है कितनी बीमारियों को आमंत्रित दे सकता है. ऐसे में जिस तरह जिक्र किया कि बैलेंस डाइट हो, फिर कार्डियो हो, एक्सरसाइज, मेडिटेशन, सब का जिक्र आप लोगों ने किया. मगर बावजूद आज हालिया में ऐसे कई केसेस हैं जिनके बावजूद जो है लोग कितने भी फिटनेस एडिक्टेड हो, इंथुजियास्ट हो, बावजूद कार्डियक अरेस्ट के शिकार हो रहे हैं, स्ट्रोक के शिकार हो रहे हैं. मगर ऐसी चीज़ें ये क्यों हो रही है? एक तो होता है कि एक तो वजन बहुत ज़्यादा होता है, उसके बाद स्ट्रेस फैक्टर हम गिनते नहीं है. अभी हमारी गए साल में कम से कम 10 या 12 डॉक्टर्स यूज्ड टू रन मैराथन किया, घर में आए, घंटी बजाई, ड्रॉप डेड. सो फिजिकल फिटनेस इज नॉट एवरीथिंग. एज टीचर सेड, यहाँ पे भी होता है ना स्ट्रेस रिलीफ. 2025 में किसको स्ट्रेस नहीं है? आपको नहीं है, मुझे नहीं है, सबको स्ट्रेस. तो हमारा जो स्ट्रेस मैनेजमेंट है दैट इज वेरी इंपॉर्टेंट. और वजन कम करने के लिए नॉट ओनली फिजिकल एक्सरसाइज, मेंटल एक्सरसाइजेज आर एज इम्पॉर्टेंट. प्राणायाम जैसे नीचा ने कहा, इसलिए तो हम लोगों ने प्रोग्राम में हमारी जो पुराना जो हमारा विजडम है, इंडियन विजडम, योगा प्राणायाम, एंड लॉट ऑफ फ्रॉम दैट.
सर मोटापन एक बीमारी है, लेकिन उसके साइड इफेक्ट्स बहुत सारी बीमारी उससे होती है। आपका टीम वर्क के बारे में क्या बताएंगे? बहुत सारे एक्सपर्ट आपके पास मौजूद है, क्या बताएंगे जनता को इसके बारे में? सो ये जो वजन ज़्यादा होता है, 5% वजन अगर ज़्यादा होगा, जैसे आपने 66 बीमारियाँ आपके साथ जुड़ी हुई हैं। तो राइट फ्रॉम डिप्रेशन, हार्ट अटैक, पैरालिसिस, किडनी फेलियर, आर्थराइटिस, खास करके हम लोग देख रहे हैं पीरियड्स आजकल लेट होना, PCOD का कंडीशन होती है, जहाँ पे पिंपल्स आ सकते हैं, औरतों में बच्चे न होना, या फिर अगर बच्चे को तो डिलीवरी में प्रॉब्लम होना, अगर डिलीवरी अच्छी हुई तो बहुत कॉम्प्लिकेटेड डिलीवरी होना, और ये इसके बाद जो बच्चा बेचारा पैदा होता है वो भी मोटा, यानी दैट होल विशियस सर्कल कंटिन्यूज। तो इसलिए कहीं ना कहीं तो उसको हम लोगों को रुकाना ही है। सर आता जीवनशैली पाहिली तर आज वजन हे झपाट्याने वाढत आहे. अपोलो हॉस्पिटल याच्यासाठी काय मोहीम देत आहे आणि काय म्हणजे वजन वाढायला नियंत्रित करायला तुमच्याकडून अपोलो असं काय स्पेशली विशेष हे घेऊन? तो अभी हा प्रोग्राम आपण लॉन्च केला, मॅडम खाली घ्या. इन्स्टिट्यूट ऑफ क्लिनिकल ओबेसिटी अँड मेटाबॉलिझम, याच्यामध्ये आपण एक होलिस्टिक 360 कोणावरती आपण सगळं जीवनशैली बदलून टाकायचा प्रयत्न करतो. फक्त गोळ्या घेऊन किंवा इंजेक्शन करून किती बारीक होणार नाही. ऑपरेशन करता येईल आपल्याला, पण अरे ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा लोकांची वजनं वाढलेली आम्ही बघितली होती. सो द बेस्ट इज टू गो व्हेरी सायंटिफिकली त्याच्या बेसिसवरती जायचं की बाबा प्रॉब्लेम काय. आपण आजकाल म्हणजे बघता जेवतो, TV बघता जेवतो, त्याच्यानंतर मग रात्री 3 वाजता झोपतायत लोक, सकाळी 10 वाजता उठतायत, सगळ्या कशाला काही थाराच उरलेला नाही. तो निसर्गाशी संलग्न आपल्याला राहायला पाहिजे. मदर नेचरच्या बरोबर आपण जर का तफावत केली तर वी आर पे फॉर इट व्हेरी हेवी. तर हे सगळे संदेश आम्ही आमच्या ह्याच्यातून देतो. आमच्याकडूनच अनफॉर्च्युनेटली ऑलरेडी वजन वाढलेलं असेल 4-5 वर्षांसाठी, त्यांना पण आम्ही ऑलरेडी ठीक करून दाखवलेलं आहे. सर लहान मुलांमध्ये खास करून जे लठ्ठपणा वाढलेला आहे, पिझ्झा बर्गर हे सर्व खातात आणि मोबाईल, सर मैदानी खेळकडे खूप कमी जाता मोबाईलमध्ये बिझी असतात. आणि आता तुम्ही जे दाखवलं आहे त्याच्यामध्ये जो चायनाचा मुलगा होता, सेम प्रकार आता मुंबई आणि भारतामध्ये व्हायला लागला, त्याच्यासाठी काय? सगळ्यात दुर्भाग्याची गोष्ट ती आहे जे तुम्ही म्हणाला. आता सध्या आपल्याकडे भारतामध्ये वी हॅव द ड्युबियस सो आता सध्या भारतामध्ये वी हॅव द ड्युबियस डिस्टिंक्शन ऑफ बीइंग द कंट्री द हायेस्ट नंबर ऑफ ओबीज बच्चूज. हे काय ही शर्मेची गोष्ट आहे. आणि याची रॅटली साईड हे काय होतं आहे, कारण की लहानपणापासून होतं आहे. आता आमच्या लहानपणी आपल्या एक 50 लोकांच्या वर्गामध्ये एक फक्त बिचारा जाडा असायचा, त्याला लोक जाड्या करून ओरडायचे. आता काय होतं आहे की मेजॉरिटी झाडे असतात आणि अभावानेच एक कोणतरी गाडी निघेल. हे सगळं काम होतं. टॅबलेट देतं नाही, आई बाबा दोन्ही काम करत आहे की कोणाला गप्प बसवायचं कसं, हे पॅड घे, हे घे, मोबाईल बघ, टॉकिंग होतं, आणि मग त्यांनी कॅव केलं की थम्सअपची ठेवायचं. जर अजून ओरडला तर पेपी द्यायची, अजून फारच कटकट केली तर वेफर्स द्यायची. बाकी मग आई बाबा दोघं थकले येऊन संध्याकाळी घरी येतात, एक स्वयंपाक करणारे वरण भात भाजी करायला मुलावर आहे झोमॅटो, मुलावर आहे स्विगी. ते असं जर का चालू राहिलं तर आम्ही सरप्राईज केली असं होतं. सर मुलांना काय आमच्या चॅनलच्या माध्यमातून मुलांना काय संदेश देणार आहे? खानपानमध्ये बदल करा. सगळ्यात पहिले म्हणजे मोबाईल बघून स्क्रीन टाईम इज द वर्स्ट. आणि सगळ्यात म्हणजे आम्ही सगळे जे आहोत, करेक्ट मी सांगतो, मोस्ट इम्पॉर्टंट स्क्रीन टाईम बंद करायचा. शुद्ध घरचं खाणं खायचं टू वॉट एव्हर एक्सटेंट. आणि निद्रा कमीत कमी मुलांच्या करता 10 तास रात्रीची झोप आहे, ॲडल्ट्स करता 8 तास. आणि जसं रात्री 2 वाजता झोपून सकाळी 12 वाजता उठून त्याला काही अर्थ नाही हो. निसर्गाचे काय कानून असतात. तो सूर्योदयाच्या बरोबर आणि सूर्यास्ताबरोबर झोपणं म्हणजे आपण बरोबर निसर्गाशी फिट होतो. एवढं करा, आपोआप सगळं तुमचं चक्र नॉर्मल येणारच आहे. जाते पुढे. सर ज्याप्रमाणे आता तुम्ही सांगितलं सर्जरी देखील केली, जसे काही पेशंट तुम्ही दाखवले, त्याबद्दल काय सांगाल? आता सर्जरी कधी कधी अपरिहार्य असतं. काही काही लोकच आमच्याकडे येतात की तुमची वजन 150 किलो, आणि तुम्ही कितीही कानाट उपाय करा किंवा वर्षांनी सांगितलं तुम्ही खाऊ नका किंवा विचारांनी सांगितलं व्यायाम करा, कितना वजन कम होगा? 10 किलो, 15 किलो, 20 किलो, उसके बाद नहीं होने वाला है. वेळेस तो पेशंट तिथे धापा टाकले मॅच ऑपरेशन करा. आजकाल ऑपरेशन इतकं सुटसुटीत झालं आहे. आता समजा उद्या ऑपरेशन असेल तर आज आम्ही पेशंटला ॲडमिट करून उद्या ऑपरेशन होतं, आणखी परवा घरी. खर्च किती येतो? खर्च साधारण एक आता डिपेंड्स बेड किती घेता काय घेता, साधारण एक 3.5 ते 6.5 लाखाचं ॲव्हरेज, 5 लाखाचं ॲव्हरेज पकडा. गुड न्यूज इज आजकाल इन्शुरन्सची कंपनीज याच्याकडे द्यायला लागली, कारण की भारत सरकारला इन्शुरन्स कंपनीला जाग आलेली आता की अरे ओबेसिटी सगळ्यात खतरनाक ओबेसिटी. तर ओबेसिटी कमी करण्याकरता तुम्ही जर का ऑपरेशन केलं तर इन्शुरन्स कंपनीचंच त्याच्यामध्ये लाभ आहे.
इंग्लंडमध्ये त्या लोकांनी ठरवून विचार केला की इतके ते लोक NHS मध्ये ते लोक जे पैसे खर्च करायचे इन्सुलिनवरती किंवा कोलेस्ट्रॉलच्या गोळ्यांवरती त्यांनी सांगितलं लोकांना बघून तुम्ही ऑपरेशन करा आपले खर्च कमी होतो